तर मस्तपैकी टेचून झालं. त्याच्यामध्ये हे रिअली आय लव्ह इट. तर हे एकदम ज्यूस मस्तपैकी रेडी झालं. आणि हे राहिलेला जो चुर्रा आहे ते ह्याचा कशाचा आवळ्याचा, सॉरी विसरले मी. तर त्याच्यामध्ये पण असं मी 1 ग्लास पाणी टाकून ठेवते. दुपारची सोय होऊन जाते आपली मस्तपैकी. तर हे मग असं काहीतरी आपलं भांडं घ्यायचं आणि हे असं झाकून ठेवायचं. हे झाले दुपारचं ड्रिंक. आणि आताची घ्यायची. मला आनंदच होतं. म्हणजे असं नाही का कोणी कोणी म्हणतो खडोवट लागतं काय लागतं, बिलकुल पण नाही. मस्त वाटतं. मस्त लाईफ एन्जॉय करायची, मस्त हेल्थ काळजी घ्यायची. अजून काय, नो टेन्शन नो एनिथिंग. हॅलो फ्रेंड्स, तर मॉर्निंगची सुरुवात झाली छानपैकी. तर मस्त कवळं ऊन पडते किचनमध्ये. तर अख्खा म्हणजे नाही का चहा बनवणे किंवा काही नाश्ता, तर 12पर्यंत ऊन असतं. भरपूर विटॅमिन डी आहे, त्यामुळे चेहऱ्यावर खूप मस्तपैकी ग्लो आहे. आणि ग्लोचं एक कारण आहे, असंच कुठला पण ग्लो येत नाही की असं कोणी सुंदर म्हणत नाही कुणाला. हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. तर आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तर हे आहे आवळा. तर मस्त वॉश करून, आता जरा आवळे कमी येत आहेत, थंडीमध्ये खूप असतात आवळे. आणि हे आवळ्याचा छिलटा काढून मी मस्तपैकी आता असं वॉश करते. अजून एक त्यातलं आपल्या तालात आपण मस्त एन्जॉय राहायचं. कारण जसं एज वाढेल तसं मुलं मोठे होत राहतात, तर वेळ नसतो सगळ्यांना. तर आपण आपलं तर हे मस्तपैकी आवळा कट करून घेतलाय. मी मिक्सरमध्ये बिलकुल पण करत नाही. जसा वेळ भेटेल तसा तर थोड्या गोष्टीसाठी मिक्सर चालवायचा, परत भांडं धुवायचं, त्यामुळे काय नाही. तर आपले हे पण वॉश करून घेते. तर त्यानंतर मग हे मस्तपैकी असं टेचून घ्यायचं याला. तर आता मी बोलत बोलत असं ऊन पण येते चेहऱ्यावर वगैरे, तर त्यामुळं पण आपल्याला एकदम फ्रेश वाटतं. तर मॉर्निंगला 1 ग्लास गरम पाणी आणि हे चलत चलत आपलं चहा पाणी बनवत, स्वयंपाक करत या गोष्टी चालतात. आणि हे आवळं ज्यूस आता मी हे टेचून म्हणजे ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे आपल्यासाठी रेडी होतं. तर आवळं ज्यूस रेडी होते. आणि मग त्यानंतर मग आपलं काहीतरी भांडे, आता हे किचन एक भांडे करत किंवा काय कुकर लावत किंवा आपली स्वतःची काळजी, तर त्याच्यामुळे थोडे मूव्स पण झाले. तर आवळा ज्यूस पिल्यानंतर थोडेसे मग रुटीन म्हणजे डेली मग थोडेसे मूव्स हे बघी. असं जर वेळ नाही भेटला हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये, गॅलरीमध्ये मी स्टेप्स पण चालेल, तर मग हे किचनमध्येच वर्कआउट, डाईट हे सगळं फॉलो करायचं. बिलकुल पण वेळ नाही म्हणून असे लोक खूप आहेत की वेळ नाही तर तसं चालत नाही. त्यानंतर मग चलत चलत काजू बदाम असतात, तर हे काजू बदाम जे पण ड्रायफ्रूट्स आहे, नसलं तर शेंगदाणे पण भिजत घालून खाल्ले तरी आपल्याला ताकद, एनर्जी दिवसभरामध्ये भेटते. जे हातामध्ये भेटेल आपल्या किचन हेच आहे, किचनमध्ये भरपूर गोष्टी आहेत. तर आवळा ज्यूस बनवते आता मस्तपैकी. पहिला आवळा ज्यूस, त्यानंतर थोडंसं ऑनलाईन कामं असतात घरातले, हे बाहेरचे पण वर्कआउट, थोडासा किचन. मग हे नाही वेळ भेटला की किचनमध्ये सगळं वर्कआउट पण, हेल्थ पण आणि सगळंच पण. बिलकुल पण कंटाळा करत नाही. आणि ह्याची एवढी सवय लागून गेलेली आवळ्या ज्यूसची, आता आवळा जर संपला मी फ्रेशच घेते, मुरब्बा वगैरे बिलकुल पण बनवत नाही. तर असं मस्त टेचून घ्यायचं, ते असं चालते कामं. आणि मग आता हे 2 तर काळजी मी अशी घेतली, ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी मी म्हणते. जर आपल्यापासून जर 10-20 जण आपले व्हिडिओ बघतात आणि आपली हेल्थची काळजी घेतात तर चांगलंच आहे. असं नाही की आजारी पडल्यानंतरच घ्यायची हेल्थची काळजी, त्याच्या अगोदरपासूनच आपण. तर असं मी टेचून घेते. त्यानंतर मग
मग 1 ग्लास पाणी टाकून मस्त थंड पाणी, मटक्यातलं पाणी, फ्रीजचं पाणी अजून